प्रिय पवित्र आणि गोड नाथपती म्हणून पैकी आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या बायबल स्टडीला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे ख्रिस्त आमचा जामीन. आम्ही येशू ख्रिस्ताचं न्यायाचं कार्य आम्ही बघितलेलं आहे की तो आमचा न्यायाधीश आहे आणि कशा प्रकारे तो आमचा न्याय करणार आहे त्याबद्दल आम्ही शिकलेलो आहोत आणि येशू ख्रिस्ताचं भविष्यातील गौरव आम्ही शिकत आहोत. आज आम्ही येशू ख्रिस्त आमचा जामीन आहे आणि आज आम्हाला का गरज आहे जामिनाची, तर तो आमचा खात्रीशीरपणा आमच्यासाठी खात्री आहे तो. तर त्याबद्दल आज आम्ही अभ्यासणार आहोत आणि खऱ्या प्रकारे आमचा तो जामीन कसा आहे आणि तो कोणत्या प्रकारे जामीन आहे त्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. इब्रिकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही पाहत आहोत आणि गेले काही वर्ष आम्ही इब्रिकराचं पत्राचा सविस्तर अभ्यास आम्ही करत आहोत. आणि कारण जुना करार आणि नवा कराराला कुठलं पत्र जोडत असेल तर ते आहे इब्रिकराचं पत्र. ते ब्रिज आहे आणि म्हणून आम्ही गेले काही महिन्यांमध्ये आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करत आहोत. आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ती जीवनाचे मूलभूत जे सिद्धांत आहेत त्याचा पाया आम्हाला जुन्या करारात पाहायला मिळतो आणि जितका अधिक आम्ही चांगल्या रीतीने जुना करार समजू तितक्या चांगल्या रीतीने आम्ही नवा करार समजू शकतो आणि आमच्या जीवनामध्ये तो आत्मसात करू शकतो. आणि म्हणून ख्रिस्ताबद्दल जेव्हा आम्ही बघत आहोत की ख्रिस्त आमचा जामीन आहे, तो म्हणतो की अधिक चांगल्या कराराचा जामीन झालेला आहे. प्रियानो, जामीन जेव्हा आम्ही म्हणतो जामीन किंवा जामीनदार, आमच्या लक्षात येतं की एखादी व्यक्ती जी दुसऱ्याच्या वतीने काही विशिष्ट जबाबदारी स्वीकारते किंवा दुसऱ्याला ती काय असते, दुसऱ्याच्या कृतीला किंवा दुसऱ्याच्या जबाबदारीला ती व्यक्ती काय असते, जबाबदार असते. एखाद्या व्यक्तीच्या कृतीला किंवा त्याच्या जबाबदारीला दुसरी व्यक्ती जेव्हा जबाबदार स्वतःला करते तेव्हा तो जामीनदार बनतो. म्हणजे प्रामुख्याने तो दुसऱ्यासाठी उत्तरदायी असतो. जेव्हा आम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये फार सुंदर डिक्शनरीमध्ये त्याचं हे दिलेलं डेफिनेशन दिलेलं आहे, वन हू मेक्स हिमसेल्फ लायबल फॉर डिफॉल्ट और मिसकॅरेज ऑफ अनदर और फॉर द परफॉर्मन्स ऑफ सम ऍक्ट ऑन हिज पार्ट. म्हणजे दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्याच्या कृतीबद्दल किंवा त्याच्या जबाबदारीबद्दल तो काय असतो, खात्री असतो किंवा जामीन असतो. आता जेव्हा येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही बघतो की तो नव्या कराराचा जामीन आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा दुहेरी अर्थानं तुमचा आणि आमच्यासाठी जामीन आहे. आता तो जामीन आहे तर तो दुहेरी अर्थानं, दोन अर्थ आहेत,
दोन प्रकारे तो जामीन आहे. एक तो देवासाठी आहे जामीन, आणि दुसरा आमच्यासाठी आहे. आता देवासाठी जबाबदार आहे आणि आमच्यासाठी तो जबाबदार आहे, किंवा तो मध्यस्थीचं काम किंवा एका सिक्युरिटीचं किंवा एक जामिनाचं खात्रीशीर एक जबाबदारीचं कार्य तो करत आहे. आता बघा, पहिली गोष्ट जेव्हा तो देवाबद्दल जेव्हा आम्ही म्हणतो, आता ज्या पापी लोकांसाठी त्यानं नव्या करारात आपला प्राण दिलेला आहे आणि त्या लोकांना आशीर्वादामध्ये प्रवेश दिलेला आहे, त्यांना देवाच्या समक्षतेत घेऊन जाण्यासाठी तो जबाबदार आहे, तो जामीन आहे. पहिली गोष्ट की तो परमेश्वराला म्हणतो की मी जबाबदार आहे, की मी या लोकांसाठी प्राण दिलेला आहे, मी त्या लोकांसाठी खंडणी भरलेला आहे, मी त्या लोकांना मुक्त केलेला आहे, आणि म्हणून त्यांना तुझ्या समक्षतेत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की तो जेव्हा जाणार होता जगातून, तेव्हा तो शिष्यांना म्हणतो की तुम्ही अस्वस्थ होऊ नका, नाही का, माझ्यावर विश्वास ठेवा, पित्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. तर तो काय करतो, म्हणतो की मी पित्याला विनंती करतो, म्हणजे तो तुम्हाला पवित्र आत्मा पाराकलेत तुम्हाला पाठवेल, तो तुम्हाला सत्यात चालवेल. आता या सत्यात का चालवणार आहे? कारण पवित्र आत्मा आम्हाला ख्रिस्ताकडं आणि परमेश्वराच्या समक्षतेत घेऊन जाण्याचं काम काय करत आहे? पवित्र आत्मा आज करत आहे. पुढच्या रविवारी आम्ही पेंटेकोस्टल संडे आहे आणि त्याबद्दल आम्ही इन डिटेल या पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. पण परमेश्वराला तो जबाबदार आहे आमच्या वतीनं, की आम्हाला पापी लोकांना त्यानं तारण केलेलं आहे आणि त्या तारण पावलेल्या लोकांना देवाच्या समक्षतेत घेऊन जाण्यासाठी तो परमेश्वरासमोर जामीन म्हणून आमच्यासाठी उभा आहे. दुसरी गोष्ट की तो आम्हाला त्याच्या नव्या कराराच्या आशीर्वादामध्ये आणण्यासाठीही तो जामीन आहे. तो आम्हाला म्हणत आहे की मी जबाबदार आहे की तुम्हाला या नव्या करारामध्ये घेऊन जायचं आहे, आणि नव्या करारातील स्वर्गातील जे सगळे आशीर्वाद आहेत, इफिसकारास पत्र 1 अध्याय, जगाच्या स्थापनेपूर्वीच आम्हाला आशीर्वादित केल्या ख्रिस्तामध्ये, ते आशीर्वाद देण्याची जबाबदारी सुद्धा, दायित्व सुद्धा जामीनदार म्हणून ख्रिस्त काय करत आहे? आमच्यासाठी तो मध्यस्थी उभा आहे. किती महत्वाचं काम ख्रिस्त आमच्या वतीनं करत आहे. आणि म्हणून आमच्या वतीने स्वतः ख्रिस्त देवाला जबाबदार राहिलेला आहे. त्याने आमचे दायित्व स्वतःवर घेतलेलं आहे आणि वधस्तंभावर मोठी किंमत चुकवून आम्हाला मुक्त केलेला आहे. बघा किती मोठी खात्री, किती मोठा जामीन त्यानं आमच्यासाठी तो राहिलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त 3 अर्थानं आमचा जामीन आहे. आता आम्ही एक बघितलं, तो जामीन आहे, पण तो देवासाठीही जामीन आहे आमच्या वतीनं, आणि देवाकडचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे त्याबद्दल आमच्यासाठी तो काय आहे? जामीन आहे. दुहेरी जामीन आहे. पण जेव्हा आमचा आम्ही विचार करतो, जेव्हा ख्रिस्त आमचा जामीन आहे, नव्या कराराचा तो जामीन आहे जेव्हा आम्ही म्हणतो, त्यावेळेस येशू ख्रिस्त 3 अर्थांनी नव्या कराराचा तो जामीन आहे. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्ताने या जामिनामध्ये स्वतःच्या रक्ताने हा नवा करार मंजूर केलेला आहे. म्हणून मेजामध्ये आम्ही हात घालताना तो म्हणतो, हे माझं रक्त आहे, हे नव्या कराराचं आहे. त्यानं तो करार आमच्यासाठी, तो नवा करार मंजूर केलेला आहे. आणि त्यामुळे या नव्या करारामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि तो देवाच्या पुत्रानं केलेला असल्यामुळं तो न बदलणारा आहे. तो बदलत नाही. जसा परमेश्वर न बदलणारा आहे, तसा ख्रिस्तही न बदलणारा आहे, त्याचा करारही न बदलणारा आहे. आणि म्हणून त्याच्या रक्तात
तो करार केलेला आहे. म्हणून मेजामध्ये तो म्हणतो हा माझ्या नव्या कराराचं रक्त आहे. त्यानं ते रक्त या कराराची साक्ष म्हणून, त्या जामिनाची साक्ष म्हणून त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पापी लोकांना त्या नव्या कराराचे फायदे मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व गोष्टी ख्रिस्तानं केलेल्या आहेत. म्हणजे पापी लोकांना, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना स्वर्गातील सर्व आशीर्वाद, या नव्या कराराचे सर्व आशीर्वाद मिळण्यासाठी ख्रिस्तानं सर्व काही केलेलं, कुठलीही गोष्ट अपूर्ण अशी राहिलेली नाही. येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर ज्यांना म्हणलं पूर्ण झालेलं आहे, त्यावेळेस आमचा त्या नव्या करारातला मार्ग, त्या नव्या करारातील आशीर्वादाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. ख्रिस्तानं कुठलीच गोष्ट अपूर्ण अशी ठेवलेली नाही. तिसरी गोष्ट, हा करार त्याच्या अभिवचनाने प्रस्थापित केलेला आहे आणि म्हणून तो अधिक चांगल्या कराराचा तो मध्यस्थ आहे. नाही का, आपण वाचा इब्री करारपत्र याचा 7वा अध्याय आणि 22वा वचन आणि 8वा अध्याय 6वं वचन सांगते, या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे, ज्याच्या म्हणण्याचं वचन आहे. आणि इब्री करारपत्र 8वा अध्याय 6वं वचन सांगते, तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळालेली आहे. आता इथं आपण थोडं पॉज करणार आहोत. हा भाग आपण पुढच्या रविवारी पेंटिकॉस्टच्या मेसेजमध्ये आम्ही याच्याबद्दल इन डिटेल शिकणार आहे. आणि म्हणून आज मी हा विषय घेतलेला आहे की पुढचा जो पेंटिकॉस्टलचा आहे, जो पेंटिकॉस्टचा सण, 50व्या दिवसाचा सण, आपण पुन्हा निवास मंडपात जाणार आहोत आणि तो सण तुमच्या आणि आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून इथं आम्ही पाहायला मिळतो तो एका चांगल्या मध्यस्थीचा आहे आणि तेवढ्याच प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळालेली आहे. आता येशूला कुठली सेवा मिळालेली आहे ते आपण पुढच्या रविवारी इन डिटेल आपण शिकणार आहोत. पण तो म्हणतो की तो चांगल्या अभिवचनाचा तो जामीन आहे. तो जामीन अभिवचनानं आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि तो फक्त मध्यस्थ नाही, तो आमच्यासाठी आणि देवासाठी कोण आहे, तो जामीन सुद्धा आहे. आता जामीनाबद्दल जेव्हा पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करतो, आम्हाला पाहायला मिळतं की फक्त नव्या करारात ह्या एकाच ठिकाणी हा जामीन हा शब्द आम्हाला वापरलेला पाहायला मिळतो. फक्त एकाच ठिकाणी नव्या करारात आम्हाला पाहायला मिळतो. आणि तो इब्री करारपत्र याचा 7वा अध्याय 22व्या वचनामध्ये. पण पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला या शब्दाबद्दल, या खात्रीबद्दल, खात्रीशीरपणाबद्दल किंवा या जामिनाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. जर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या त्या जामिनाच्या कार्याचा जर आम्हाला अभ्यास करायचा असेल तर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणती उदाहरणं आहेत त्याचा आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पहिला रेफरन्स आम्हाला पाहायला मिळतो उत्पत्ती याचा 43वा अध्याय आणि 9व्या वचन. आता बघा 43वा अध्याय 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफ कोण आहे, आता तो झालेला आहे पंतप्रधान झालेला आहे, नाही का. आणि मग हे त्याचे भाऊ काय झालेले आहेत, दुष्काळात अडकलेले आहेत. आणि त्या भावाला, योसेफला त्यांनी मारलेलं आहे, विकलेलं आहे, नाही का. आणि अनेक वर्ष लोटलेले आहेत. आता बघा 9वं वचन काय सांगते, मी त्याचा जामीन होतो, त्यांची हमी मी घेतो, मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेल. आता बघा तुम्हाला याची पार्श्वभूमी माहित असेल तर योसेफ त्याला सांगतो नाही का, जाऊन त्या बेन्यामीनला घेऊन या, नाही का. मग तो बापाकडे जातो, नाही का. आणि बापाला काय म्हणतो,
यहुदा आपल्या पित्याला म्हणजे याकोबाला बन्यामीनाबद्दल तो काय म्हणतो, मी जामीन आहे. तो म्हणतो मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो, मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेल. ऑलरेडी एक मुलगा गेलेला असतो नाही का त्याचा, आता ह्याला पण घेऊन चाललेले आहेत. पण यहुदा म्हणतो की मी काय आहे तुझ्याकडे, बापाला म्हणतो मी जामीन आहे की मी त्याला सुखरूप घेऊन जातो आणि पुन्हा सुखरूप घेऊन काय करणार आहे, येणार आहे. आता यहुदा योसेफाला काय म्हणतो बघा, 32व्या वचनामध्ये, माझ्या बापाजवळ या मुलाबद्दल मी काय झालेलो आहे, जामीन झालो आहे. मी म्हणालो की मी याला आपणाकडे परत आणले नाही तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. आता इथं आम्हाला पाहायला मिळतं की मध्यस्थ किंवा जामीन म्हणजे तो जबाबदारी घेणं, त्या दुसऱ्यासाठी जबाबदारी घेणे. आता तो कशासाठी जबाबदारी घेत होता, तो योसेफाच्या बद्दल जबाबदारी घेत होता. आणि बन्यामीनच्या मध्ये तो आहे, तो बापाला म्हणतो की मी बन्यामीनला सुखरूप योसेफाकडनं परत आणण्याची जबाबदारी काय माझी आहे. आणि हे योसेफालाही सांगत आहे तो की मी माझ्या बापाला शब्द दिलेला आहे की ह्या मुलाबद्दल की मी त्याला परत आणणार आहे. आता नव्या करारात आपण थोडा वेळ जाऊया. फिलोमेनाला पत्र 18 आणि 19 आपण योहानाच्या पत्रामध्ये अभ्यास जेव्हा करत होतो त्यावेळेस आम्ही याबद्दल इन डिटेल शिकलेलो आहे. आता बघा पाऊल पत्र लिहित आहे कुणाबद्दल बघा 18-19 वचन. But if he has wronged you or owes anything, put that on my account. I, Paul, am writing with my own hand. I will repay. Not to mention to you that you owe me even your own self besides. त्याने तुझे काही नुकसान केले असेल. आता हा कोण आहे, ऑनेसिम आहे. ऑनेसिम बद्दल तो म्हणत आहे, तो त्याला पाठवत आहे आणि त्यानं त्याच्या मालकाला फिलोमेनानं काय केलंय, त्याला फसवलेला आहे. पण तो आता विश्वासणारा आहे आणि पावलाबरोबर सेवा करत. आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे. आणि तो त्याच्याकडनं पत्र पाठवत आहे आणि तो त्याला म्हणत आहे की त्याने म्हणजे ऑनेसिमाने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझं काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. 19 सांगते, हा माझा म्हणजे पावलाचा स्व दस्तुरीचा लेख आहे, ते मी फेडेन. आता पाऊल ऑनेसिमाबद्दल फिलोमिनाला काय झालेला आहे, तो जामीन झालेला आहे. त्यानं तुला फसवलं असेल, तो त्याचं काय ते देणं असेल तर त्याच्या माती तू मांडू नकोस, तर ते कोणाच्या खात्यावर मांड, माझ्या, ते मी फेडेन. पुढे पाऊल म्हणतो तसं तुला पण द्यायचं काही गरज नाही, कारण तू मुळात माझा ऋणी आहेस. पण हे मी म्हणत नाही, तो म्हणतो माझे तुझ्यावर उपकार आहेत, तू माझं देणं आहेस, मी ते म्हणत नाही. पण त्या व्यक्तीबद्दल मी म्हणतो की तो म्हणतो की मी जामीन आहे की तुझं काय तो देणं असेल ते माझ्या खाती मांड. आणि पाऊल म्हणतो हा माझा स्वदस्तूर लेख आहे, म्हणजे हे अग्रीमेंट आहे की मी ते रिपेमेंट करणार आहे. आता थोडं पुन्हा एकदा योबाकडे जाऊया जुन्या करारामध्ये. आता बघा योब त्याला जे दोष देत आहेत त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी परमेश्वराकडे काय करत आहे, विनंती करत आहे. 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, 17वा अध्याय 3रं वचन, तो काय म्हणतो, तुझ्या माझ्यामध्ये तूच माझा जामीन हो, माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोणीही नाही. तो म्हणतो बघा हातावर हात मारणारा आणि जामीन होणारा दुसरा कोणीही या जगात नाही. तूच माझा काय हो जामीन हो, म्हणजे तूच माझा मध्यस्थ हो, तूच माझ्या विरुद्ध माझं संरक्षण
कर. आता आम्ही बघत आहोत की जामिनाबद्दल काय काय पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. आता ज्ञानी मनुष्य शलोमोन राजा नीतिसूत्रामध्ये काय म्हणतो बघा या जामीन राहण्याबद्दल. 17वा अध्याय आणि 18वं वचन. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजाऱ्यासमक्ष हातावर हात मारून जामीन होतो. म्हणजे बुद्धिहीन मूर्खच मनुष्य दुसऱ्यासाठी काय होतो, हातावर हात घालून हातावर हात मारून जामीन होतो. आता हे सगळं लक्षात ठेवा, जे व्याख्या किंवा जे डेफिनेशन्स पवित्र शास्त्रात दिलेले आहेत. आणि मग आम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताचा जेव्हा तो जामीन आहे बघणार आहेत तेव्हा आपल्याला समजेल की येशू ख्रिस्तानं किती पाऊल आमच्यासाठी तो पुढं आलेला आहे. बघा दावीद राजा देवाकडे काय विनंती करत आहे. स्तोत्र 119 आणि 122 तो म्हणतो, तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो, गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. आता दावीद राजा सुद्धा परमेश्वरावर जेव्हा प्रार्थना करत आहे तो म्हणत आहे की तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो. म्हणजे तो म्हणतो, एक तर सांगते की मूर्खच मनुष्य जामीन होईल, तो नीतिसूत्रवाला म्हणतो बुद्धिहीन मनुष्य हातावर अटकून जामीन होतो. दावीद राजा म्हणतो की देवा तूच माझा मध्यस्थ हो आणि तूच मला माझा छळ करण्यापासून काय कर, दूर कर. स्तोत्र करता आणि काय म्हणतोय बघा नीतिसूत्रकार 11वा अध्याय आणि 15व्या वचनात, जामीन होण्यास कसा धोका आहे त्याबद्दल तो म्हणतो, परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणाऱ्याचा ज्याला तिटकार आहे तो निर्भय राहतो. आता इथं अनेक आम्हाला जामीन न होण्याबद्दल सांगितलेलं आहे की जामीन होणं म्हणजे धोकादायक आहे. आपल्याला कदाचित असेल तर बरं आहे, म्हणजे आपल्यातलं आपल्यात आहे, पण इथं लिहिले परक्याला जामीन राहील तो पस्तावेल. आता बघा आम्ही कोण होतो, आम्ही परके होतो. आम्ही काय देवाचे लोक नव्हतो, आम्ही परके होतो. इफिसकाराचं पत्र 2रा अध्यायामध्ये आम्हाला डिटेल्स पाहायला मिळतं. आम्ही परके होतो, देवाच्या योजनेचे बाहेरचे होतो, आम्ही बेसुंती होतो, नाही का. देव आम्ही देवाचे लोक नव्हतो, निवडलेले लोक नव्हतो. पण बघा ख्रिस्त आमच्यासारख्या परक्याला काय झालेला आहे, जामीन झालेला आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट ख्रिस्तानं तुमच्या आणि आमच्यासाठी केलेली आहे. तर या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की तो नव्या कराराचा जामीन आहे, आम्हाला हे जेव्हा मागचे सगळे रेफरन्स जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की जामीन होणं एवढं सोपं नाही. आता जामीन जेव्हा आम्ही बघतो, जामिनाबद्दल आम्ही अनेक ठिकाणी बघतो नाही का, कोर्टात गेला की आम्हाला जामीन मागितला जातो नाही का. आणि आजकाल टीव्हीवर बरंच आहे, याला जामीन मिळालेला नाही, याला जामीन मिळालेला आहे, मग त्याला तो या कोर्टात जामीन मिळाला म्हणून दुसऱ्या कोर्टात जामीन मिळायला प्रयत्न करत नाही का. जामीन एवढा सोपं नाही. आता जामिनाबद्दल जेव्हा आम्ही हिब्रू शब्द बघतो, अरब किंवा ऐन रेश आणि बेत ह्या 3 शब्द एकत्र करून एरव हा शब्द झालेला आहे. जेव्हा आम्ही ते स्ट्रॉंग्स मध्ये त्याचा अर्थ बघतो, त्याचा अर्थ आहे टू मिंगल किंवा एकत्र येणं. आणि याचा डायरेक्ट त्याचा शब्द जेव्हा आम्हाला
एजरामध्ये पाहायला मिळतं. एजरा 9 अध्याय आणि 2 वचनामध्ये, त्यांनी आपणास व आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशीच्या लोकात मिसळून गेलेलं आहे. आता इथं मिसळून गेलेलं आहे, मिसळणे. इथं आम्हाला पाहायला मिळतं की तो जामीन हा शब्द आहे. म्हणजे जामीन म्हणजे मिंगळ, आमच्यात एकरूप होणं. बघा, एखादा व्यक्ती जेव्हा आमच्यासाठी जामीन होतो तेव्हा तो आमच्यामध्ये मिसळला जातो. लक्षात ठेवा, जेव्हा तो तिसऱ्या तिरायताच्या समोर जेव्हा आमची बाजूने तो उभारलेला असतो तेव्हा तो म्हणतो की तो नाही आहे, त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे, आता तो मीच आहे. आता जुन्या काळात आम्हाला पाहायला मिळतं की ह्या लोकांनी हे पवित्र बीज काय केलेलं आहे, मिसळलेलं आहे. पण जेव्हा मी इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 11वं वचन पाहतो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की त्याची उलटी प्रक्रिया परमेश्वरानं केलेली आहे. काय म्हणताय, कारण जो पवित्र करणारा व ज्याला पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासून आहेत, या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. किती सुंदर आहे देवाचं वचन सांगतंय की आम्हाला त्यानं पवित्र केलं. आता आम्ही कसं होतो, ते नासलेलं बीज होतो नाही का, आम्ही परके बीज होतो. आता परमेश्वरानं उलट्या गोष्टी आमच्या जीवनात केलेल्या आहेत. आम्ही परके होतो, आम्ही मिसळलेले बीज होतो, पण त्यांना आम्हाला काय केलेलं आहे, ख्रिस्तामध्ये आणलेलं आहे. आणि आम्हाला ख्रिस्तामध्ये मिसळलेला असल्या कारणानं तो म्हणतो, कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, म्हणजे तुम्ही आणि आम्ही अपवित्र होतो, परराष्ट्रीय होतो, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खंडणीच्या द्वारे त्यानं तुम्हाला आणि आम्हाला त्याची संतान किंवा त्याचे बंधू म्हणून आमची गणती करण्यात आलेली आहे. ही कसं, कारण सर्व एकापासून आहेत, या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायचे त्याला लाज वाटत नाही. बघा, आमचं सगळं देणं त्यानं दिलेलं आहे आणि आम्हाला त्यानं त्याच्यासारखं बनवलेलं आहे. आता जेव्हा आम्ही ह्या काय म्हणतो, जामिनाबद्दल शिकतो किंवा शुअरिटी किंवा खात्रीशीरपणाबद्दल बघतो, इथं आम्हाला रद बदलीचा नियम पाहायला मिळतो. पवित्र शास्त्रामध्ये रद बदलीचा नियम फार महत्वाचा आहे. उत्पत्तीपासून 3 अध्यायापासून आम्हाला तो रद बदलीचा नियम पवित्र शास्त्रात पाहायला मिळतो. आता आमच्या कमतरतेमुळे, आमच्या अशक्तपणामुळे आम्हाला जामिनाची गरज आहे. आता बघा, पहिला करार परमेश्वरानं आदामाशी केलेला आहे. आदामाशी केलेल्या पहिल्या करारामध्ये कोणताही जामीन नव्हता, परंतु देव आणि पहिला पुरुष आदाम हे कोणीही दोघांमध्ये जामीन नसतानाही त्या करारामध्ये आलेले होते. बघा, उत्पत्तीमध्ये बघितलं का कुठं हा तुमच्यासाठी मध्यस्थी आहे म्हणणार नाहीये. डायरेक्ट परमेश्वर शिलोप्याचा वारा सुटायचा तो त्यांना भेटायलाच. परमेश्वरामध्ये आणि आदामामध्ये जो करार केला होता तो विदाउट शुअरिटी, विदाउट जामीनाचा करार होता. आणि ते दोघंही तात्काळ करारात आले होते आणि कराराचे फायदे आदामाला मिळत होते. पण आदाम अपयशी ठरला. आता त्याला एकटं उभा राहणं अशक्य होते आणि म्हणून त्याला आता कोणाची तरी मध्यस्थाची गरज होती. बघा, ते नग्न झाले, आता नग्नता झाकायची होती. आत्ता त्यांना समजले आपण आता देवाच्या समक्ष उभा राहू शकत नाही, आता आपण एकटं राहू शकत नाही, आता आपल्याला कोणतरी पाहिजे जे आमची नग्नता झाकेल. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं तो मध्यस्थ आणला. कोण होता तो? कोकरा होता. आता या मध्यस्थाची गरज कधी आलेली आहे? जेव्हा
आदाम अशक्त झाला आणि तुम्ही आणि आम्ही सुद्धा आज अशक्त आहोत. आमच्यामध्ये कमतरता आहे आणि म्हणून आम्हाला कोणाच्या तरी मध्यस्थाची, जामीनाची गरज आहे. आता बघा, जर एखाद्याला परिस्थितीच नाही आहे, या परिस्थितीतून आपल्याला सुटकाच होऊ शकत नाही, आणि जर मला देवाकडून आशीर्वाद पाहिजेत, तर जसा आदामाच्या वेळेस कोकरा होता तसा आज हा ख्रिस्त जो आमचा नव्या कराराचा कोण आहे, जामीन आहे, त्याच्या सुरक्षितेकडं आम्ही येणं आणि त्याच्याकडून आम्ही त्या आशीर्वादाची मागणी करणं हे आम्हाला गरजेचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की आध्यात्मिक दृष्ट्या आमच्यामध्ये कमतरता आहे, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या अशक्त आहोत. आणि जर आम्हाला देवापासून आध्यात्मिक आशीर्वाद जर पाहिजे आहेत, तर आमच्याकडे एकच पर्याय आहे की तो म्हणजे नव्या कराराचा जो जामीन आहे, तोच आम्हाला ते आशीर्वाद आणि तोच आम्हाला ती सिक्युरिटी देऊ शकणार आहे. दुसरी गोष्ट बघा, ख्रिस्ताची ही जामीनाची जी काय म्हणतो ते जामीन जो होण्याचा त्याने जो घेतलेला निर्णय आहे, तो स्व इच्छेनं घेतलेला आहे, तो त्याचा ऐच्छिक आहे. कोणत्याही बंधनाने त्याला आमच्या बाजूने उभा राहावं असं त्याच्यावर जबरदस्ती नव्हती. आमच्यासाठी जामीन होण्यास त्याला भाग पडलेलं नव्हतं. आपण एक वचन वाचू, योहानाचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि 18 वचन. बघा, त्याच्यावर परमेश्वराने केली का जबरदस्ती? नाही. त्यानं आम्ही त्याच्यावर ही केली का आमच्यासाठी जामीन हो म्हणून? नाही. हे ख्रिस्तानं ऐच्छिक स्वरूपात, काय म्हणते वचनाचं, कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली. बघा, तो म्हणतो की प्राण द्याचा घ्याचा हा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे. आता जेव्हा तो जामीन आमचा झालेला आहे, त्याला कुणी कंपल्शन केलेलं नाही, तर त्याने आमच्यावरील प्रेमाच्या खातर आणि आमच्यावरील करुणेमुळे आमची दयनीय अवस्था त्याला पाहावली नाही. आम्ही त्या बंधनात होतो, मरणामध्ये होतो, आम्ही अंधकारात होतो, आम्ही अंधकार होतो, हे ख्रिस्ताला बघवलेलं नाही. आणि म्हणून त्यानं स्व इच्छेने आमच्यासाठी परमेश्वराकडं जामीन झालेला आहे. स्वर्गातील सगळे आशीर्वादासाठी तो आमच्यासाठी जामीन झालेला आहे. हे त्याचं स्व इच्छेनं ऐच्छिक स्वरूपाचं कार्य होतं आणि त्याचा परिणाम आम्हाला पाहायला मिळतो की त्यानं ती किंमत मोजली आमच्या जामीन होण्यासाठी. बघा, पापाचं वेतन मरण आहे. आमचं मरण ठरलेलं होतं, पण ख्रिस्त मध्यस्थ झाला आणि आमचं मरण त्यानं त्या वधस्तंभावर घेतलं. आमच्यासाठी त्यानं खंडणी भरली, आमच्यासाठी त्यानं रक्त सांडलं आणि आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे. ही परमेश्वरानं ख्रिस्ताला दिलेली काय होती? आज्ञा होती. आणि ख्रिस्तानं आमच्यावर, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, ख्रिस्तानं आमच्यावर एवढी मोठी प्रीती केली, त्यानं आपला प्राण काय केलेला आहे? दिलेला आहे. आता बघा, जामीन राहील, मगाशी बघितलं, तो पस्तावेल. आम्ही मगाशी वचन बघितलं, परक्याला जामीन राहील तो पस्तावेल. त्यामुळं ज्ञानी बिझनेसमॅन जर असेल तर तो काय करणार आहे? परक्याला जामीन होणार नाही. आम्ही कोण ओळखीच नाही, त्याला जामीन व्हायचं म्हणलं तर आम्ही काय करतो? थोडा वेळ
विचार करतो बाबा करावं का नाही, याची ओळख आहे का नाही. हा, पण इथं आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्त आमच्यासाठी जामीन झाला. आम्ही परके होतो, आम्ही परराष्ट्रीय होतो, देवाच्या योजनेचे बाहेरचे होतो, पण ख्रिस्तानं तुमच्याने आमच्यासाठी ती रिस्क घेतलेली आहे. परमेश्वराला, प्रभूला, येशू ख्रिस्ताला जेव्हा तो नव्या कराराचा जामीन झाला तेव्हा त्याला किती पस्तावा होणार आहे, त्याला किती दुःखातून जावं लागणार आहे जेव्हा जामीन तो आमच्यासाठी होणार आहे, याची सगळी कल्पना ख्रिस्ताला होते. नाही का, आम्ही बऱ्याच वेळेस अभ्यास करतो नाही का, की यरीहोवर शाप होता नाही का, की जो ती उभा राहील, तो उभा करेल, त्याची वेसा बांधेल, त्याचा प्रथम पुत्र मरेल. पण आम्हाला नव्या करत पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त पुन्हा पुन्हा त्या यरीहोमध्ये काय केलेलं आहे, गेलेला आहे. तिथं चिन्हाने चमत्कार केला. त्याला माहित होतं तो शाप आहे, पण ख्रिस्तानं तो काय केलेला आहे, शाप स्वतःवर घेतलेला आहे. म्हणून आम्ही ते वचन नेहमी वाचतो, येशू ख्रिस्त शापित झाला अशासाठी की आम्हाला अब्रामाला दिलेले सगळे आशीर्वाद काय करावेत, मिळावेत. आणि येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी जामीन होता नाही, त्याला माहित होतं की आपण ही परके लोक आहेत, आणि या परक्या लोकांवर जामीन होत असताना आपल्याला पस्तावायला लागणार आहे, आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे, आपल्याला ती किंमत मोजावी लागणार आहे. तरीही येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी, आमच्यासारख्या परक्या लोकांसाठी तो काय झालेला आहे, जामीन झालेला आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा जामीन द्यायचा असतो नाही का, कोर्टामध्ये जेव्हा गेला, कोणी जामीन दिलं तर चालते का? हा, रस्त्यावरच्या माणसाला उचलला तुम्ही, चल बाबा तू माझ्यासाठी जामीन हो, तू जज म्हणणार आहे याची काय, तिची पात्रता काय, तिची लायकी काय. हा, बघा, जामीनदार पैसे देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, किंवा तो, आणि म्हणून नाही का की जात मुचलक्यावर किती 1 लाख हे ना 50,000 किंवा एक पैशावर जामीन दिला जातो नाही का, आज 7-12 ठेवला जातो, आणि मग पैसे बॉन्ड दिले जातात आणि मग तो जामीन होतो. आणि म्हणून बघा, जामीनदार कोणी असो तो पैसे देण्यास सक्षम असणं गरजेचं आहे. बघा, आता हे येशू ख्रिस्त करू शकला कारण प्रायश्चित्त करावं असं त्याच्या ठाई कोणतंही पाप नव्हतं. येशू ख्रिस्ताच्या ठाई कोणताही अधर्म नव्हता, तो कुठल्याही प्रकारे पापामध्ये नव्हता, म्हणून त्याच्याकडे स्वतःच असं कोणतंही पाप नव्हतं. आणि म्हणून तोच आपल्या अपराधांसाठी, आपल्या पापासाठी जामीन खऱ्या अर्थानं होऊ शकतो. आपण मागच्या वेळेस अभ्यासलं की न्याय व्यवस्था बघा परमेश्वराने किती सुंदर ठेवलेली आहे, की परमेश्वर स्वतः न्याय करत नाही, तर त्या ठिकाणी कोण करत आहे, ख्रिस्त करत आहे. का? कारण ख्रिस्त आमच्यासारखा पारखलेला आहे, आमच्यासारखा तो मनुष्य आहे. त्याचप्रमाणे आमचा जामीन कोण होणार आहे, जो आमच्यासारखा आहे, आमच्यासारखा पारखलेला आहे, पण आमचं सर्वस्व तो घेऊ शकतो, आमचं पाप तो स्वतःवर घेऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नाही. म्हणून तर तो घेऊ शकतो आणि आम्हाला काय करू शकतो, आमचा भार उचलू शकतो आणि आम्हाला त्या पापापासून मुक्त करू शकतो. आम्हाला त्या वधस्तंभावरची कथा माहित आहे की जगाचं सगळं पाप परमेश्वरानं ख्रिस्तावर लादलं, आणि मग तो म्हणतो, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? हे ख्रिस्ताचं पाप होतं का? नव्हतं. त्या तुमच्या आणि आमच्या परक्या लोकांसाठी ते पाप होतं, परक्या लोकांचं पाप होतं, ते ख्रिस्तावर घातलेलं आहे. कशासाठी? आम्हाला मुक्त मिळावी, आम्हाला मुक्तता मिळावी. आणि म्हणून तो जामीनदार ती किंमत मोजायला तयार, किंवा किंमत मोजण्याची त्याच्याकडे क्षमता असणं गरजेचं
आहे आणि फक्त ख्रिस्ताकडंच आम्ही जे देवाला देणं आहे त्याची किंमत कोणीही आमच्या जगातला दुसरा कोण देऊ शकत नाही. ते फक्त ख्रिस्त देऊ शकतो. आणि वधस्तंभावर त्यानं त्याचं रक्त सांडून त्याची खंडणी भरून आम्हाला काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण बघतो जेव्हा जामीनदाराचं कॅटेगरी बघतो किंवा त्या जामीनदाराची पात्रता जेव्हा आम्ही बघतो, आम्हाला समजतं की जामीनदार चांगल्या प्रतिष्ठेचा असणं गरजेचं आहे. बघा, मनुष्यानं आपली प्रतिष्ठा गमावलेली आहे. जेव्हा आदामानं हा पाप केलं तेव्हाच त्यानं तिची प्रतिष्ठा गमावलेली आहे. तुम्ही आणि आम्ही आमच्यामध्ये ते पापाचं बीज आहे, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. आणि म्हणून पहिला मनुष्य जसा अपयशी झालेला आहे तसा आज तुम्ही आणि आम्ही सुद्धा अपयशी झालेलो होतो. तुम्ही आणि आम्ही दिवाळखोरीमध्ये होतो, आमची प्रतिष्ठा गेलेली होती. आणि म्हणून परमेश्वर आता त्या मध्यस्थाशिवाय ख्रिस्ताशिवाय आमच्याशी व्यवहार करू शकत नाही. आणि ख्रिस्तानं परमेश्वराचे सगळं नियमशास्त्र त्यानं पूर्ण केलेलं आहे. परमेश्वराची सगळी इच्छा पूर्ण केलेलं आहे. आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव ख्रिस्ताला दिलेलं आहे. बघा तिची प्रतिष्ठा किती आहे. आणि म्हणून आम्ही आमची प्रतिष्ठा घालवलेली आहे. आज ख्रिस्त आमचा नव्या कराराचा मध्यस्थ होऊन आमच्याशी काय करत आहे, तो मध्यस्थी करत आहे. बघा, इब्रिकरास पत्र 8 अध्याय आणि 9 वचन. प्रभू काय म्हणतो बघा, इब्रिकरास पत्र 8 अध्याय 9 वचन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाही आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतात. बघा, त्या लोकांनी परमेश्वराच्या कराराप्रमाणे वागले नाहीत. परमेश्वर मी ते दुर्लक्ष करतो, त्यांना मी दुर्लक्ष करत आहे. पण आता ख्रिस्तानं जे कार्य केलेलं आहे ते आता परमेश्वर दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून पुढचा संदेश जो असणार आहे आपला पेंटिकॉस्टचा, येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही पेंटिकॉस्ट म्हणतो आणि आम्हाला नुसतं वाटतं की पवित्र आत्म्याचं नुसतं कार्य आहे आणि जे आलं. पण जेव्हा आम्ही अभ्यास करतो आम्हाला समजतं की जे नव्या करारातील प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जे घडलं ते फक्त काही शिंतोडे होते. त्याच सगळ्यात मोठ्या गोष्टी कधी घडल्या आणि कुठं घडल्या ते आम्ही पुढच्या रविवारी त्याचा अभ्यास आम्ही करणार आहोत. पण ख्रिस्तानं परमेश्वराला आनंदी केलं. ख्रिस्तानं ते नियमशास्त्र पूर्ण केलं आणि तो आमच्यासाठी आज काय झालेला आहे, तो मध्यस्थी म्हणून, आमचा जामीन म्हणून तो झालेला आहे. म्हणून जामीनाच्या ज्या पूर्तता पाहिजे होत्या त्या सगळ्या ख्रिस्तामध्येच आहेत जेव्हा मी आध्यात्मिक दृष्ट्या बघतो. आणि म्हणून ख्रिस्त तो म्हणतो तो नव्या कराराचा कोण आहे, जामीन आहे. आता बघा, प्रभू आपल्या अंतःकरणात त्याचा नियम लिहून आपल्याबद्दल जामीन पूर्ण करतो. हेही आम्ही पुढच्या रविवारी याचाही धागा घेऊनच मी पुढचा अभ्यास सुरू करणार आहे की तो आमच्या हृदयावर. बघा, आपण वाचूया यिर्मया याचा 32 अध्याय आणि 40 वचन. मी आपला भय त्यांच्या मनात उत्पन्न करेन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत. बघा, तो म्हणतो की मी त्यांच्यामध्ये मी काय करेन, भय निर्माण करेन. देवाचं भय मी उत्पन्न करेन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत. जेव्हा आम्ही ख्रिस्त जो आमचा जामीन आहे त्याच्याकडे जेव्हा आम्ही बघतो आणि आम्ही पुढच्या वेळेस चर्चमध्ये आम्ही त्याचा अभ्यास इन डिटेल करणार आहे की तो आमच्या हृदयावर त्याचे नियम लिहिणार आहे. ते कधी लिहिणार आहे,
आम्हाला पाहायला मिळते की मंडळीच्या स्थापनेच्या वेळेस त्याने प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक देवाच्या सेवकासाठी त्याने आमच्या हृदयावर त्याचे नियम कोरून ठेवलेले आहेत. ते का कोरून ठेवलेले आहेत, कसे कोरून ठेवलेले आहेत, त्याचा अभ्यास आम्ही पुढच्या वेळेस करणार आहोत. पण जेव्हा आम्ही ख्रिस्त हा जो आमचा जामीन आहे हे जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की तो आमच्यासाठी खात्री आहे की परमेश्वरानं जे काय सांगितलेलं आहे आम्हाला प्रकटीकरणामध्ये, जे आम्ही निवास मंडपात जे आम्ही बघत आहोत, त्याचं भविष्यातील जे कार्य आहे, आमचा न्याय होणार आहे, प्रायश्चित्ताचा सण असणार आहे, तुताऱ्याचा सण असणार आहे, हे सगळे सणामध्ये तुम्ही सहभागी असणार आहे याची तो म्हणतो की मी तुम्हाला काय आहे, खात्री देत आहे. तो आमची खात्री आहे. जेव्हा तो आमचा जामीन आहे म्हणतो, तेव्हा तो आमची खात्री आहे. की जसं योहानाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते, तो म्हणतो तुम्हाला तारणाची खात्री असावी. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही कुणावर विश्वास ठेवत आहोत, कुणाला आमच्या जीवनाचा प्रभू, चालक, मालक म्हणत आहोत, कुणाची सेवा आम्ही करत आहोत, कुणाच्या मंडळीचा आम्ही सहभाग आहोत, आम्ही कुणाची वधू आहोत, आमचा वर कोण आहे, हे आम्हाला नीट समजणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही बघितलं की तो आमची खात्री आहे आणि तो नव्या कराराचा जामीन आहे. जुन्या कराराचा जामीन नाही. जुन्या करारातला पहिला करार जेव्हा बघितला तेव्हा जामीनच नव्हता, नंतर जामीन होता, पण ते त्यांचं ऐकलं नाही, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. पण हा नवीन करार तसा असणार नाही. तो नवीन कराराचा काय असणार आहे तो जामीन आम्ही पुढच्या वेळेस त्याचा अभ्यास चर्चमध्ये करणार आहोत. आज आम्ही संपवत असताना आम्ही विचार करणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्यासाठी जामीनदार ख्रिस्त असावा हे वाटतं का, किंवा तुम्हाला त्या जामीनदाराची गरज आहे का. आज आम्ही शिकलो की जर मला देवासमोर उभा राहायचं आहे तर मी एकटा उभा राहू शकत नाही. माझ्यासाठी रथबदली म्हणून कोणतरी तिथं उभा राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये तो आमची श्युअरिटी, तो आमचा जामीन म्हणून आज उभा आहे. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताने तुमच्यासाठी स्वतःला गहाण ठेवले आहे याची खात्री तुम्हाला मिळालेली आहे का. त्यानं सर्वस्व तुमच्यासाठी दिलेलं आहे, त्यानं तुमच्यासाठी किंमत मोजलेली आहे, त्यानं जामिनाचा जो परिणाम आहे, पस्तावना आहे, त्याचं दुःख आहे, त्याची किंमत आहे, ती तुमच्यासाठी मोजली आहे याची भावना तुमच्या अंतःकरणात आहे का. तिसरी गोष्ट, ख्रिस्ताचा नियम तुमच्या हृदयावर लिहिलेला आहे का. कारण हे सगळं ख्रिस्तानं त्याचा नियम आमच्या हृदयावर लिहावा, आमच्या हृदयपटावर त्याचा नियम असावा, ही ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि जर ते आहे तरच आम्ही खऱ्या अर्थानं त्याच्याबरोबर जीवन जगू शकणार आहे. चौथी गोष्ट, शेवटची गोष्ट, तुम्हाला पवित्रता आवडत आहे का. तुमचा आनंद ख्रिस्तामध्ये आहे का. बघा, जर आम्हाला खात्री आहे की ख्रिस्त माझा जामीन आहे, आम्ही नेहमी आनंदी असतो. लक्षात ठेवा, कारण आम्हाला खात्री आहे की सर्व गोष्टी तो बघणार आहे, तो केपेबल आहे. पण जेव्हा आम्हाला ती खात्री नसते तेव्हा मात्र आमचं जीवन आनंदी होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की आमचं जीवन हे आनंदी असावं, आमच्यामध्ये तो तारणाचा आनंद असावा. आणि तारणाचा आनंद कधी येणार आहे, जेव्हा आम्हाला खात्री असते की येशू ख्रिस्त आमचा नव्या कराराचा जामीन आहे, तो देवालाही जामीन आहे आणि आम्हालाही जामीन आहे. आणि तो आमची काय करत आहे, खात्री आहे, आणि तो आमची काळजी घेत आहे. त्या जामिनाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचा तो पुरवठा करत आहे. त्या कंडिशन ज्या आहेत जामिनासाठी
तोच ते पूर्ण करत आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही त्या जामीनदारावर विश्वास ठेवू. देवाची इच्छा आहे आम्ही त्या नव्या करारात यावं. आणि जेव्हा आम्ही या नव्या करारात येतो, परमेश्वर आम्हाला त्याच्या आशीर्वादामध्ये सुरक्षित ठेवतो. आम्हाला परमेश्वरानं स्वर्गातील सर्व आशीर्वाद जे आहेत एफेसकरास पत्र 1 अध्यायामधले, ते सगळे देण्यासाठी एकच व्यक्ती आहे आमच्यामध्ये आणि देवामध्ये, तो म्हणजे ख्रिस्त. आणि तो ख्रिस्त आमची श्युअरिटी आहे, तो ख्रिस्त आमची खात्री आहे, आणि तो ख्रिस्त आमचा जामीन आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्ही आमच्या हृदयात ठेवणं फार महत्वाचं. देवाचं वचन आम्ही मनन करणं, देवाच्या वचनाचं अहोरात्र मनन करणं आणि त्याच्या इच्छा जाणून आम्ही चालणं हे फार गरजेचं आहे. बघा, तो जामीन झालेला आहे परमेश्वराला. काय झालेला आहे? जे परराष्ट्रीय आहेत, जे परकीय आहेत, त्या लोकांना सगळ्यांना त्या परमपवित्र स्थानात घेऊन येण्याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे? ख्रिस्तानं घेतलेली आहे. आणि ख्रिस्त त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. आज आमचा प्रतिसाद काय? आज आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालतो का? आम्ही चालत असताना परमेश्वराची इच्छा पूर्ण करतो का? परमेश्वरानं आखून दिलेल्या धावेवर आम्ही धावतो का? तर आणि तरच ख्रिस्ताची प्रतिष्ठा परमेश्वरासमोर राहणार आहे. नाहीतर त्याला आम्ही जर त्या जामिनाचा जर गैरफायदा घेतला आणि आम्ही पुन्हा त्या जगामध्ये पळून गेलो तर ख्रिस्त जबाबदार असणार आहे आमच्या नाशासाठी किंवा आमच्यासाठी. कारण त्यानं सगळं जबाबदारी त्याला माहीत आहे, त्याचा पस्तावा त्याला माहीत आहे. सगळं माहीत असताना त्यानं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला त्याच्या तारणामध्ये आणलेला आहे. त्यानं आम्हाला त्याच्या मंडळीत आणलेलं आहे. आम्हाला त्यानं त्याच्या सेवेमध्ये आणलेलं आहे. आम्हाला त्यानं त्याच्या योजनेमध्ये आणलेलं आहे. आज आम्ही काय करत आहोत? आज आम्ही परमेश्वरानं जे ख्रिस्ताला आमच्यासाठी जामीन ठेवला असताना आज आम्ही त्या ख्रिस्ताला आमचा जामीन म्हणून स्वीकारतो का? आम्हाला तिची गरज आहे ह्याची जाणीव आम्हाला आहे का? आणि त्या जामीन का झालेला आहे? तर त्याला देवाच्या समक्षात आम्हाला घेऊन जायचं. त्यानं ती गॅरंटी घेतलेली आहे. पण आज आमचा प्रतिसाद काय आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे, ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही त्याला प्रतिसाद द्यावा. परमेश्वराच्या प्रत्येक कार्याला आम्ही प्रतिसाद द्यावा आणि आम्ही आमच्या जीवनात स्वतःचं बदल करावा. जग आणि जगातल्या गोष्टी आम्ही सोडाव्यात, परमेश्वराच्या गोष्टी आम्ही ऐकाव्यात आणि त्या करण्यासाठी आम्ही अहोरात्र काय करावं? प्रयत्न करावा. आपण डोळे बंद करूया. आमच्यामध्ये मोरे अंकल आहेत, थोड्या वेळ प्रार्थनेमध्ये चालू. आमच्या स्वर्गीय पवित्र परमेश्वर, तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर, तुमची स्तुती करतो, तुमची प्रशंसा करतो. पण प्रत्येक पापी मानवाकडे